नमस्कार मैत्रिणींनो, वर्षा डिझायनरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शोल्डर उतरण्याचे कारणे, फोटक शिवण करण्याबद्दल ज्या अडचणी येत असतात त्या अडचणी आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण सविस्तर समजून घेणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तुम्हाला काही अडचणी येत असतील तर मला नक्की कमेंट करा, त्यावर व्हिडिओ परत तयार करता येईल. आता शोल्डरचा मध्य घेतलेला आहे. शिवण बघा, आता शोल्डरचा मध्य घेतलेला आहे आणि त्यानंतर जो मधला टक्स आहे तो 2.5 इंचच्या अंतरावर घेतला आहे. बाजूचे आपण 1.5 इंच अंतर सोडून बाकीचा दुसरा टक्स घेतलेला आहे आणि मागचा जो हा तिरपा आहे 2-2 इंचच्या अंतरावर हे अंतर सोडायचं आहे आणि मग टक्स पॉईंटचे मार्किंग करून घेतले. अगदी कमी वेळेत हे ब्लाऊज शिवण केलं जातं. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत चला. शिवण्याची अगदी सोपी पद्धत आहे. आता दुसरा भाग आपण एकमेकावर ठेवून घेतला आहे, हाताने प्रेस केलेलं आहे. हाताने प्रेस केल्यानंतर आपण शिवणसुद्धा बघा. शिवण करताना किती सोपी पद्धत आहे. आता हे जे मार्किंग होतं ते डार्क करून घेतलेलं आहे आणि 1 किंवा 1.25 इंचच्या अंतरावर मधला टक्स पॉईंटचा शिवण करा. शिवण घेतलं आहे आणि मागचे जे टक्स असतात, बाकीचे जे असतात ते अर्धा इंचच्या अंतरावर शिवण केलं तरी चालेल किंवा 1.25 इंचच्या अंतरावर शिवण केलं तरी चालतं. कप साईज आपल्याला जर गोल हवी असेल तर तुम्ही टक्स पॉईंटमध्ये थोडं ब्लाऊज जास्त दाबा, म्हणजे आपली कप साईज प्रॉपर अशी बसते. जो मोठा टक्स असतो तो तिरपाच घ्यायचा आहे, तो सरळ घ्यायचा नाही. तिरपा घेतल्यानंतर काय होतं, आपली कप साईज अशी गोल आकारात बसते. टक्स पॉईंट शिवण करताना सुद्धा आपण काळजीपूर्वक शिवण केले पाहिजे. जो आपण एका बाजूचा टक्स शिवण केला तसं दुसऱ्या बाजूचा सुद्धा भागाचा टक्स तसंच शिवण करता आला पाहिजे. त्याच्यामध्ये बदल झाला की आपला ब्लाऊज एका बाजूची छाती व्यवस्थित बसते आणि एका बाजूची जी कप साईज असते ती चपटी बसते. तर या कारणामुळे शिवण करताना जे आपलं चुका होत असतात त्यामुळे हे सगळ्या गोष्टी होत असतात. कटिंग करताना चुका होत नाही. कटिंग आपण प्रॉपर करत असतो, पण शिवताना सुद्धा आपण व्यवस्थित लक्षपूर्वक काळजीपूर्वक ही पूर्ण गोष्टी आपण समजून घ्यायच्या आणि तरच शिवण करायचं आहे. जे नवीन शिवणारे असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यांना अगदी सोप्या पद्धतीने मी व्हिडिओ अपलोड केलेले आहे. ते पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि अगदी सुंदर असे ब्लाऊज शिवता येतील तुम्हाला. तर आता हा दोघी बाजूचं शिवण करून झाल्यानंतर योकपट्टी जोडून घेतल्यानंतर गळे म्हणजे पुढचा गळा कापण्याची सुद्धा पद्धत मी व्हिडिओमध्ये अपलोड केलेलेच आहे. पुढचा गळा कापताना सुद्धा बऱ्याच महिलांचं चुकतं आहे, तर ते चुकू नये यासाठी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. हे दोघी भाग एकमेकावर ठेवून घेतले. जो मोठा असेल तो परत आपण टक्स पॉईंटमध्ये दाबणार आहे. अशी शिवण करताना हे काळजीपूर्वक जे छोटे मुद्दे असतात ना ते मुद्दे आपण समजून घ्या. नुसतं ब्लाऊज शिवायचं म्हणून शिवण केलं तरी आपलं ब्लाऊज बसणारच नाही. त्यासाठी हे छोटे मुद्दे असतात ते समजून घेतले की आपले ब्लाऊज प्रॉपर असं शिवण केल्यानंतर प्रॉपर बसतं. कारण की प्रत्येक महिलांचा शरीराची जी रचना असते ती वेगवेगळी असते. त्यासाठी रचनेनुसार हे आपल्याला ब्लाऊज शिवण करावं लागतं. तर आता ही योकपट्टीचा तुम्हाला दाखवलेलंच याच पद्धतीने योकपट्टी लावायची आहे. तर दुसऱ्या पद्धतीने योकपट्टी लावली तर आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित दिसतसुद्धा नाही आणि धागे निघत असतात. त्यासाठी याच पद्धतीने लावा. जो मधला कपडा आहे तो काढून घेतलेला आहे. मग आपण जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कापून घ्यायचा आहे. एक्स्ट्रा कपडा असला तो कापून घ्यायचा आहे की आपला कपडा जास्त उरला मग काय करायचं, हे एवढी विचार करण्याची गरजच नाही. कापून घ्यायचं आहे, काही फरक पडत नाही त्याला. कारण की शिलाई मार्जिन आपण 1.5 इंच 2 इंच जास्त घेतच असतो. आता एका बाजूचं हे पूर्ण शिवण तयार झालेलं आहे ब्लाऊज. तर तुम्हाला दुसऱ्या बाजूचं सुद्धा त्याच पद्धतीने शिवण करून घ्यायचं आहे. मग तुम्हाला शोल्डर जोडण्याची पद्धत दाखवते. शोल्डर जोडताना आपलं काय होतं नेमकं, आता हा गळा कापून झाल्यानंतर शोल्डर जोडताना थोडंसं गोळा झाला कपडा तर आपण शिवणामध्ये हाताने प्रेस करून शिवणामध्ये दाबायचा आहे. त्यानंतर शोल्डर जोडताना काय होतं प्रॉब्लेम, आपण हा मागचा भाग घेतला, जोडून घेतला, पुढचा भाग अर्धा इंच किंवा 1 इंच वरती घ्यायचा आहे. आता हे जास्तच आपल्याला वाटत असेल शोल्डर उतरते, मग आपण वरती अर्धा इंच मी वरचा कपडा ओढून घेतलेला आहे. आता हे जोडून घेतल्यानंतर जो पुढचा भाग असतो तो थोडा हाताने अर्धा इंच वरती घ्या किंवा 1.5 इंच वरती घ्या.
शिवण करताना आपल्या ॲडजस्टमेंटनुसार हे शिवण करायचं असतं. जी बसकं शोल्डरची जी महिला असते तिचं या पद्धतीने शिवण करा. उंच शोल्डरची जी महिला असते तिला शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम येत नाही. ज्या बसकं शोल्डर असतं, खांदा आपला बसका असला की शोल्डर उतरतं. त्यासाठी हे पद्धत नक्की वापरा. तुम्हाला काही अडचणी येत असतील मला नक्की कळवा. तर आता हा दोघी भाग आपण सरळ करून घ्यायचा आहे. थोडा मागे पुढे भाग होत असतात दोघी भाग शोल्डर जोडल्यानंतर. मग हे सरळ कापून घ्या म्हणजे आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित दिसते. या पद्धतीने आपण कटिंग करून घेतलेली आहे. नंतर आपल्या हे फोटक्स ब्लाऊज शिवण करून झालेले आहे. त्यानंतर आपण चेक केले की आपली कप साईज दाबली गेली का, तर त्या पद्धतीने आपण हे पूर्ण शिवण करण्यानंतर हे पूर्ण चेक करायचं आहे. आपला गळा कुठं तिरपा आला आहे का हे सुद्धा चेक करून घ्यायचं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.